श्रीराम. परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरु दरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत. त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले. दिनांक 21 ऑगस्ट 1968. शनिपीडेवर रामबाण उपाय भक्ती. आत्तापर्यंत रोज आपण नामाचाच विचार केला आहे. नामाशिवाय जगात काही नाही. ज्यांनी हे नाम घेतलं ते परमपदाला पोचले, प्रत्यक्ष भगवत स्वरूपात जाऊन मिळाले. असं रामनाम कुणी घेतलं ते आज पाहूया. खरा ब्रह्मचारी मनाते विचारी, म्हणून तया भेटला रावणारी. दयासागर भक्तीने गौरवीला, नमस्कार माझा तया मारुतीला. मारुती खरा ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्माचं आचरण करणारा. ब्रह्मचर्याच्या बळावर त्याने सत्य स्वरूपाचा आविष्कार प्राप्त करून घेतला. हे सर्व त्यांनी कशाने मिळवलं तर रामोपासनेने म्हणजे नामाच्या जोरावर मिळवलं. मारुती म्हणजे रुद्रांश, रुद्र म्हणजे शिव, हेही रामनामाचाच जप करणारे. अशा मारुतीने मनाला विचारलं की हे मना, मला जो हा रावणारी म्हणजे राम भेटला तो कशामुळे? तेव्हा सत्याच्या शोधनात फक्त रामनामच दिसलं. श्रीरामांनी दयाळूपणे आपल्या भक्ताचा गौरव केला. उपास्य दैवतच आपल्या उपासकाचा गौरव करतं. उपास्यालाच भक्ती निर्माण झाली. तिथे भक्तही अमोल आणि दैवतही अमोलच आहे. उपास्य दैवताने भक्ताचा गौरव करून त्याला काय दिलं तर अखंड राम दिला. अशा या मारुतीला नमस्कार असो. विजय संपादन करून आल्यानंतर श्रीरामांनी ज्यांनी या कामात सहाय्य केलं अशा सगळ्यांचा सत्कार करून बक्षिसं दिली. परंतु या प्रसंगी मारुती मागेच राहिले. वास्तविक सर्वात महान पराक्रम या वायुपुत्राने केला होता, तरीही त्याच्याकडे राम पाहत नाहीत. खरं म्हणजे मानाचं पान त्याला द्यायला हवं होतं. हे पाहून मारुती विचार करायला लागला की मला श्रीरामाने जे दिलं त्यात सर्वच आहे, तरीही समारंभ संपल्यावर विचारू असं ठरवून तो गप्प राहिला. बक्षीस समारंभ संपला तेव्हा राम अधोमुख होऊन बसले. तेव्हा मारुती विचारतात, मी इतका काही नाही की माझ्याकडे त्यांनी पाहूही नाहीये? सीतामाई शेजारी बसून हे सगळं पाहत होत्या. त्यांनी श्रीरामांना विचारलं, मारुतीला आपण काहीच दिले नाहीत? त्यावर राम म्हणतात, त्याला देण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही, मीच त्याच्यापाशी अखंड आहे. त्यावर सीतामाईंनी विचारलं, मी त्याला काही बक्षीस दिलं तर चालेल ना? त्यावर श्रीराम म्हणाले, त्याचा काही उपयोग नाही. पहा तर खरे. असं म्हणून सीतामाईने त्याला नवरत्नांचा पृथ्वी मोलाचा हार गळ्यातून काढून दिला. मायाच ती, तिला कुठलं राहवतंय? देह म्हणजे पृथ्वी, तेव्हा इतक्या मोलाचा हार तिने मारुतीला दिला. तो घेऊन मारुती झाडावर बसले आणि विचार केला की मायेने वश करण्यासाठी मला हे दिलंय. त्यात कुठे राम दिसतो का म्हणून निरखून पाहायला लागले. अशा रीतीने एक एक रत्न काढून दातांनी फोडून त्यात राम दिसतो का पाहावं आणि राम दिसत नाही असं होताच ते फेकून द्यावं, असं मारुतीने चालवलं. म्हणजे मायेचं सूत्रच त्यांनी तोडून टाकलं. वास्तविक रत्न हे इतकं कठीण असतं की ते घणाने सुद्धा फुटत नाही, परंतु मारुतीने ते दातांनी सहज फोडून टाकलं. इतकी प्रचंड शक्ती त्याच्या दातात उपासनेमुळे आली होती. अशा रीतीने सर्व रत्न फेकून दिली. तेव्हा चहाडखोरांनी तक्रार केली. चहाडखोर हे कुठेही गेले तरी असतातच. तेव्हा सीतेने विचारलं, मारुती हे काय केलंस? मारुती म्हणाले, त्यात राम नाही म्हणून ते मणी फेकून दिले. सीतेने विचारलं, तुझ्यात तरी राम आहे का? त्यावर मारुती म्हणाले, पाहणार का? पहा. असं म्हणून आपली छाती मारुतीने विदीर्ण करून दाखवली. त्यात राम, सीता, मारुती सगळेच होते. सीतेला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, बंद कर बाबा ती छाती. मारुती उद्गारले, त्यावर मायेचा पडदा टाका म्हणजे झालं. कामासाठी नाम नाही उपयोगी पडत. ज्याच्या अंतरात राम असतो तिथे मारुतीही असतोच. अशा या मारुतीला दयासागर रामांनी गौरवलं, म्हणून आपणही त्याला नमस्कार करू. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं,
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे मारुतीचं वर्णन आहे असं म्हणतात, पण आम्ही त्याचा अर्थ असा नाही करत. आम्ही पुढील प्रमाणे अर्थ करतो. मनोजवम मारुततुल्य वेगम म्हणजे मनावर जय मिळवला की मग उपासकाला मारुततुल्य म्हणजे वायूप्रमाणे वेग येतो. मग तो जितेंद्रिय होतो. सर्व इंद्रिय त्याच्या स्वाधीन होतात आणि तो बुद्धिमताम म्हणजे पंडितात, बुद्धिमंतात श्रेष्ठ ठरतो. वातात्मजम म्हणजे वायूचा पुत्र अर्थात अग्नी हा वायुपुत्र आहे. त्या अग्नीच्या राखेप्रमाणे तो श्रेष्ठ अधिपती होतो. असा सर्व नरात श्रेष्ठ जो रामदूत म्हणजे रामाचा सेवक त्याला मी शरण आहे. तेव्हा ही सर्व ताकद मला दे असं उपासक म्हणतो. हे सगळं कशामुळे साधतं तर नामामुळे. जो या पद्धतीने वागतो त्याला राम जवळ करतो. म्हणून सर्वांनी नाम घ्यावं. आता आज मारुती आणि शनी यांच्या संबंधी थोडा विचार करायचं ठरवलंय. शनी म्हटलं की सर्वांना मोठी भीती वाटते. महादेव सुद्धा त्याला भिवून लपले. ज्याचा विशेष पराक्रम अशा विक्रमालाही त्याने नामोहरम केलं. तो सर्वांना आला. तेव्हा त्याला थोडा अहंकार उत्पन्न झाला. शनी हा वास्तविक सूर्यापासूनच उत्पन्न झाला आहे. त्यांनी विचार केला की आता मारुतीला जिंकलं की सगळ्यांना जिंकलं. परंतु मारुतीला जिंकायचं म्हणजे श्वासोच्छ्वासच जिंकायला हवेत. शनीने आपल्या चरित्राचा गौरव करून म्हटलं, आता आपल्याकडे येणार आहे. मारुती म्हणाले, केव्हाही या, मी तयार आहे. आत्ता येणार असलंच तरी चालेल. पण हे पहा, माझं शरीर वज्रासारखं आहे, तेव्हा डोक्यावर बसा. डोक्यावर बसणं हे गौरवास्पद आहे म्हणून शनी मारुतीच्या डोक्यावर येऊन बसला. मारुतीने पाहिलं की याच्या अहंकाराचा नाश केला पाहिजे. मग मारुतीने आपले खेळ सुरू केले. म्हणजे मर्कट चेष्टा सुरू झाल्या. एक एक पर्वत उचलून डोक्यावर ठेवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. झाड उपटून डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. असा खेळ सुरू झाला तेव्हा शनी अगदी जेरीला आला. पण काही बोलता येईना. शेवटी खेळ थांबवून मारुतीने शनीला खाली फेकून दिलं. अगदी गतप्राण होण्याची वेळ आली तेव्हा त्याने विनवणी करून त्याला सोडून देण्यासाठी मारुतीची प्रार्थना केली. शरण आलेल्याला मरण देऊ नये असा विचार मारुतीने केला आणि म्हटलं, या अभयाचं मोल काय देणार ते सांग. तेव्हा शनीला आवडणारे सर्व पदार्थ मारुतीला द्यायचे असं ठरलं. प्रथम तेल. तेलात सर्वजण रूप पाहतात आणि ते शनीला देतात. ते तेल म्हणजेच प्रेम मारुतीला दिलं. म्हणजे ती सर्व नामाची रुपडी मारुतीने घेतली. मग शनिवार दिला. वार म्हणजे घाव. शनीचा घावही मारुतीने घेतला. अशा रीतीने जगाला छळणाऱ्या महान ग्रहाचा परिहार उपासकाने म्हणजे मारुतीने केला. शिवाय त्यांनी सांगितलं, जे माझं नाव घेतील, प्रदक्षिणा घालतील, त्यांना तू छळता कामा नयेस. शनीने हे कबूल केलं. अशा रीतीने सर्व शनीचे आवडते पदार्थ मारुतीने घेतले. त्यात मारुतीला उडीद मिळाले. म्हणूनच उडदाचे वडे करून मारुतीला माळ घातली तर शनीची पीडा होत नाही. म्हणून रामोपासना ही श्रेष्ठ आहे. मारुती ही बलाची देवता आहे. पूर्वी राष्ट्र जेव्हा बलहीन, सामर्थ्यहीन झालं, शंढ झालं, त्यावेळी समर्थांनी मारुतीची उपासना करून शक्तीचं उत्थापन केलं. ठिकठिकाणी मारुतीची देवालय स्थापिली आणि शक्तिसंपन्न राष्ट्र उभं केलं. मारुती ही अशी शक्तिसंपन्न देवता आहे, ती समर्थांनी सर्वांच्या पुढे ठेवली. शनीला आवडणारी आणखी एक गोष्ट मारुतीला मिळाली, ती म्हणजे रुई. शनीला रुईच्या 11 पानांचा हार घालतात. हरितालिकेच्या उपवासातही स्त्रिया रुईचं पान चाटून उपास करतात. ह्या रुईचे अनेक गुणधर्म आहेत. मारुतीने रुईचा स्वीकार केला. अशी पद्धत आहे की कुणी ब्रह्मचारी जर मेला तर प्रथम रुईशी लग्न लावतात आणि मग तिच्यासह त्याला अग्निसंस्कार करतात. त्याशिवाय अग्नी ब्रह्मचार्याला जाळू शकत नाही. लग्न हे प्राणाशी न लागता देहाशी आहे. रुईची फुलं निळी असतात तर मांदाराची फुलं पांढरी असतात. एवढाच रुई आणि मांदार यात फरक आहे. बाकी दोन्ही समानच आहेत. मांदार हा गणपतीला प्रिय आहे. अशी ही रुईची माळ मारुतीच्या गळ्यात घालतात. रुईचं तेज काय आहे? रुईचा हार मारुतीला घातला तेव्हा हार म्हणजे ती मारुतीला शरण आली. म्हणाली, इतर ब्रह्मचारी मृतावस्थेत माझ्याशी लग्न लावतात तेव्हा मी तुझ्यासारख्या जिवंत ब्रह्मचार्याच्या छातीवर रोळेन. अशा रीतीने रुई मारुतीला शरण गेली. आपल्याकडे अशी प्रथा आहे की प्रथम पत्नी निवर्तली तर 11 दिवस शोक करतात.
आणि 12व्या दिवशीच बाशिंग बांधतात. अशा रीतीने दुसरी स्त्री केली आणि तीही जर लवंडली म्हणजे खलास झाली, तर तिसरी करण्याचा प्रसंग येतो. समर्थांनी हे संसारी चित्र उत्तम प्रकारे रंगवलंय. त्यावेळी तिसरं लग्न रुईशी लावावं लागतं. त्याला अर्कविवाह म्हणतात. अर्क म्हणजे रुई. तिसऱ्या लग्नाने येणारा मृत्यूदोष टाळण्याचं सामर्थ्य रुईजवळ आहे, म्हणून तिच्याशी लग्न लावतात. रुईचे आणखीही गुणधर्म आहेत. तिला कळी, फूल येतं आणि त्याच वेळी छोटं फळ येतं. त्या फळाचा आकार मुठीसारखा म्हणजे गर्भाशयासारखा असतो. त्यातून अनंत फळं येतात आणि जगाचं आदितत्व जो कापूस बाहेर येतो. कापूस पिंजला की अतिशय नाजूक होतो. त्या कापसाच्या वाती कराव्यात असं सांगितलंय. मात्र शनिवारी जाऊन या झाडाला अगोदर आमंत्रण दिलं पाहिजे. अक्षता टाकल्या म्हणजे आमंत्रण दिलं असं होतं. त्यायोगे दुसऱ्या दिवशी फळं तोडायला जातो त्यावेळी निद्रिस्त वनस्पती जागी होते. अशी वात करून ती थंड अशा एरंडाच्या तेलात भिजवून लावली तर तिच्या प्रकाशात प्राणायामाने जसं स्तंभन करावं तसं स्तंभन होतं आणि संसार सुख घेता येतं. अशा प्रकारे या प्रकाशात संसार सुख घ्यावं असं कामसूत्रात वर्णन आहे. अशा प्रकारचं कामतेज या वनस्पतीत आहे. म्हणजे नपुंसकाला पौरुषत्व देण्याचं, मृत्यूदोष टाळण्याचं आणि संसार सुख देण्याचं सामर्थ्य रुईत आहे. हे तिला कशामुळे प्राप्त झालं? तर मारुतीच्या छातीवर रुळल्यामुळे, अर्थात संत संगती घडल्यामुळे तिला हे सामर्थ्य प्राप्त झालं. असा संतसंगाचा महिमा आहे. मारुतीची उपासना केली तर ब्रह्मचर्य वाढतं. प्राणाचं स्तंभन केलं तर राम प्राप्त होतो आणि रुईमुळे स्तंभन झालं तर रमा कवटाळते, अशी ही रुई आहे. व्यसनी जसा व्यसनात रममाण होतो, मद्यपी जसा बाटली नेहमी खिशात ठेवून असतो, त्याप्रमाणे माणूस जर नामाच्या व्यसनात बुडाला तर तरुण जाऊ शकतो असं संत म्हणतात. अशा रीतीने सर्व तऱ्हेचा समन्वय आपल्या धर्मात आहे. प्रत्येक जीव हा रामरूप आहे, तेव्हा त्याप्रमाणे कृती करावी. जशी कृती तशी मती. अशी भावना ठेवून संसार केला तर तो रामरूप होतो. साधकाला त्यासाठी संत संगत मात्र अवश्य हवी, तरच परमतत्वाची ओळख पटते. हे परमतत्व कसं आहे तर त्याचं वर्णन सत्यम शिवम सुंदरम असं केलंय. सत्याप्पा म्हणजे सत्य हा जगाचा बाप आहे. सत्य हे तत्व शिवम म्हणजे परमकल्याणकारक आहे आणि सुंदर आहे. भक्ताजवळ सत्यम शिवम साठवलेले असतं आणि ते स्वतःचं कल्याण करून दुसऱ्याचं कल्याण करणारं आहे. सुंदरता ही वरच्या रूपावर नाही, आतलं स्वरूप सुंदर आहे. सत्य हाच कलियुगात नारायण आहे. पण आपण हे सोपं सत्य सोडून असत्याला कवटाळतो, म्हणून जन्ममरणाचा फेरा चालू होतो. तो जर चुकवायचा असेल, तोडायचा असेल तर संत म्हणतात, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. कर्माच्या मोलानं जन्माला आलेले जीव आपण आहोत, तेव्हा आता जे कर्म करणार असाल ते कृष्णार्पण म्हणजे तत्स्वरूपात करावं, म्हणजे बाधणार नाही. संतांनी स्वानुभवानी हे सांगितलंय, म्हणून सर्वांनी नाम सोडू नये, सतत नामच घ्यावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.